तुकाराम मुंढेंच्या खात्याचा मोठा प्रहार. अकोल्यात गुटख्याचा अवैध कारखाना उद्ध्वस्त. 50 लाखांचा मुद्देमाल जप्त. गुटखा माफियांचे धाबेदन आणले. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यातील अवैध धंद्यांविरोधात एक मोठी मोहीम छेडली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून अकोला MIDC परिसरातील एका प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला निर्मितीच्या कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त धाड टाकली. या धडक कारवाईत तब्बल 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. गुटखा माफियांमध्ये मोठी खळबळ उडालेली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अकोला MIDC क्रमांक 4च्या परिसरात एका कारखान्यात प्रशासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याचे उत्पादन बेकायदेशीरपणे सुरू असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अन्न आणि औषध प्रशासन आणि MIDC पोलिसांनी संयुक्त सापळा रचून धाड टाकली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर तयार गुटखा, पान मसाला, कच्चा माल, पॅकिंगसाठी लागणारे अत्याधुनिक साहित्य, यंत्रसामग्री जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या या संपूर्ण मुद्देमालाची किंमत सुमारे 50 लाख रुपये आहे. दरम्यान राज्यात गुटखा आणि पान मसाल्याची अवैध विक्री पूर्णपणे मोडून काढण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कडक पावले उचलली आहेत आणि त्यांच्या आदेशानंतर संपूर्ण राज्यात अशा अवैध अड्ड्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. अकोल्यातील या मोठ्या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रतिबंधित गुटख्याच्या काळ्या बाजारात गुंतलेल्या टोळ्यांचे धाबेदन आणले आहेत. या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी आणि यात आणखीन कोणी आहेत का याचा शोध घेण्यासाठी पोलीस FDAचे पथक तपास करत आहेत. आज अकोला जिल्ह्यामध्ये MIDC फेज 4 मध्ये 2 दिवसापूर्वी गोपनीय माहिती मिळाली होती. या ठिकाणी बनावट सुगंधित तंबाखू आणि गुटख्याचा कारखाना असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही आपल्याकडे अधिकारी कमतरता असल्यामुळे आम्ही वाशिम आणि अमरावती जिल्ह्याचे अधिकारी बोलवले आणि सकाळी 6 पासून आम्ही आजही पाळत ठेवलं होतं याच्यावर आणि 9:30च्या आसपास आम्ही मध्ये एंट्री केली, रेड केली. तर त्यावेळेस गुटखा बनवण्यासाठी 3 कामगार कार्यरत होते. तर त्या ठिकाणी आम्हाला गुटख्याला पॅकिंग करण्यासाठी जे मटेरियल लागतं, लेबल लागतात, जो मोठा साठा आढळून आला, जे रॉ मटेरियल असतं तो साठा आढळून आला, तसेच जे मशिनरी आहेत त्या मशिनरी देखील आढळून आलेल्या आहेत. तर ते 3 आरोपींना विचारणा केल्यास त्यांनी सांगितलं की हा एक गौरव शर्मा नामक व्यक्ती जो आहे ते सगळं रॅकेट चालवत आहे.